नमस्कार, मी शरद पोंक्षे. आज भारताला स्वतंत्र होऊन 79 वर्ष झाली. खरं तर भारत केव्हा संघटित व्हायला पाहिजे होता, पण तो संघटित न होता विघटित होत चाललाय. म्हणजे एकीकडे म्हणायचं की आपण सेक्युलर देश आहे आपला, निधर्मी राष्ट्र आहे आपलं, पण खरंच ते आहे का? तर अजिबातच नाही आहे. बहुसंख्य हिंदूंवरती सातत्याने अत्याचार केले जातात आणि आता तर अशा भयानक परिस्थितीमध्ये आपण अडकलोय की हिंदू एकत्र होतच नाही. याचं कारण राजकीय लोकांनी हिंदूंमधल्या जातीच्या भिंती संपवण्याच्या ऐवजी त्या आणखीन मजबूत केल्या. मग सगळ्या जाती अशा एकवटायला लागल्या, मग त्या आरक्षणासाठी मोर्चे काढायला लागल्या. असं सगळं घडत असताना एक समाज मात्र जो सगळ्यात अल्पसंख्य आहे, खरं तर 3% ब्राह्मण समाज आहे. पण देशात इतिहासात काही घडलं नाही घडलं, सगळ्याचं खापर त्या ब्राह्मणांवर फोडलं जातं. खरं तर ब्राह्मण समाजाकडनं शिकण्यासारखं खूप आहे. तो कधी लाचार होत नाही, तो कधी रस्त्यावर उतरत नाही, तो कधी कुठला मोर्चा काढत नाही, तो आरक्षण मागत नाही, तो कुठली सवलत मागत नाही. तो स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या बुद्धीवरती तो आपली परिक्रमा चालवत असतो. सगळीकडनं त्याला शिव्या पडतात, तो घाबरलेला आहे. गांधी हत्येनंतर ब्राह्मणांची ज्या पद्धतीने कत्तली झाल्या, त्यानंतर तर ब्राह्मण समाज एवढा कोशात जाऊन बसलाय आणि साधारण 100 वर्ष मागच गेला तो. अशा या सगळ्या सामाजिक परिस्थितीमध्ये आता ब्राह्मणांसाठी स्वतःचं हक्काचं एखादं ॲप असावं की ज्या ॲपवर गेल्यावर ब्राह्मण ब्राह्मणाला मदत करेल. म्हणजे कसं, उद्या आता मला घरामध्ये कार्पेंटर हवा आहे, मला वायरमन हवा आहे, मला माझ्या घरात असे काही प्रॉब्लेम आहेत की माझी आई गावाला गेली आहे, माझी बायको घरात नाही आहे आणि संकष्टी चतुर्थी आहे मला, किंवा गणेश चतुर्थी आहे, तर मला उकडीचे मोदक हवे. तर काय करावं? आता कुठून उकडीचे मोदक शोधायचे? तर अतिशय सोपी, अतिशय फ्री डाउनलोड ही ॲप आहे, ही ब्राह्मण कनेक्ट अशी ही ॲप आहे. ही ॲप डाउनलोड करायची. ही ॲप डाउनलोड केली की तुम्हाला जे हवंय, कार्पेंटरपासून वायरमनपासून लग्नाला हवी असलेली मुलगी शोधायची असेल तिथपर्यंत सगळं काही तुम्हाला ह्या ॲपवर गेलात, त्या कॅटेगरीमध्ये शोधायला सुरुवात केली की तुम्हाला आपल्या समाजातला तो व्यवसाय करणारा माणूस कोण आहे असे एक 10-20 जण दिसतील आणि मग त्यातला तुम्हाला हवा त्याच्याशी तुम्ही संपर्क करू शकता, त्याला तुमच्या घरी बोलवू शकता, त्याच्याकडनं तुम्ही तुमचं काम करू शकता आणि असा समाज तयार होईल. असे सगळे एकमेकांना कनेक्ट होतील. ही ॲप एकदम मजबूत झाली की आपण इतिहास जर बघितला भारताचा, तर ब्राह्मणांनी संपूर्ण देशाला पुढे नेण्याचं कार्य केलेलं आहे, देशाचं नेतृत्व कायम केलेलं आहे. ही सुरुवात आहे. भविष्यामध्ये हे एकदा मजबूत झालं हे एकीकरण की मग आपण आपल्याबरोबर सगळ्यांना सोबत हळूहळू हळूहळू घ्यायला सुरुवात करणार आहोत. आपलं अंतिम ध्येय हे हिंदू समाज एक करणं आहे. एक हिंदूंची ॲप आहे, पण ही सुरुवात आहे की आधी ब्राह्मणां सगळ्यात दुर्लक्षित सध्याचा समाज कोण आहे तो ब्राह्मण समाज. ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी, ब्राह्मणांना उन्नती करण्यासाठी, ब्राह्मणांना एकमेकांना हात देऊन वर खेचण्यासाठी आज पारशी लोक ते करतात, जैन लोक करतात, मराठा समाज करतो, सगळे समाज करतात, फक्त ब्राह्मण करत नाही. आणि ब्राह्मणांनी केलं की लगेच तुम्ही फक्त ब्राह्मण ब्राह्मण करता म्हणून शिव्या पण पडतात त्याला. बाकीच्यांनी ते केलेलं चालतं, त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन नसतं. पण ह्यांच्यावर ऑब्जेक्शन असतं. तरी सुद्धा आपण ही ॲप डाउनलोड करूया. ही फ्री ॲप आहे, ह्याच्यावर जा. ही ॲप जास्तीत जास्त मोठी होणं, या ॲपचे सबस्क्रायबर जास्तीत जास्त लाखोंपर्यंत वाढत जाणं ही आताच्या काळाची गरज आहे. त्यामुळं ही ॲपचा फायदा घ्या प्रत्येकाने. धन्यवाद.